हरिः ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकम् अक्षरं पुंसां महापातकनाशनम्। तपस्वाध्यायनिरतं तपस्वी वाग्विदाम्बरं नारदं परिपप्रच्छ वाल्मीकेः मुनिपुङ्गवम्। यदनुग्रहतः सर्वदिग्जयो भवतीप्सितः नमाम्यहं दिग्विजयरामं पूर्णधियार्चितं वन्दे मन्देतरानन्दं दशस्यन्दननन्दनं शुभलीलजगन्मूलरामं पूर्णधियार्चितम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीमद्भगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता। आम्ही रामायणांतो अयोध्याकांडांतो भरतानं पादुका पट्टाभिषेक करून नंदीग्रामांतो ताणे वास करचे आम्ही पळयले। तशी केन्नाय कसं न्ही म्हळ्यार भरतानं रामाक तूं सिंहासन चड म्हणटा त्या वेळार राम भरताक तूची अयोध्या पालन कोरका म्हणटा। रामो भरतो भरतो रामो म्हणटना कडेरी वशिश्ठाले निमगीताची थंय वशिश्ठानं रामा सांगल्यार राम आयकना। तुलसीदासाले रामचरितमानसांतू थंयक मिथिलादेश जनक त्या वेळा येता। वाल्मिकी मूल रामायणांत ह्यो विशय तशी नानतला री। तुलसीदासानं रामाल वयर भक्तीनं रामचरितमानस बरयला ताका रामाल अंगीकार मुद्र मेळ्ळा म्हणून म्हणटाची एक भक्तीन उद्रेक जातना भक्त्योद्रेकांत भक्तान कसलकीच कडे देवाल विशीं चड आलोचन करचें आस देवाल विशयी तो तशी ताण बरयलेलो आस देवाल वयरची भक्तीनची। तुलसीदास सांगता मिथिलादेश जावन आशिल्लो जनको तागेलो सर्व परिवार घेवन ते चित्रकुटा येतके त्या वेळार पळय थंय अयोध्या मिथिला दोनी नगर रबल्या बरी जाल्ले म्हणून एक कडेन चित्रकुटांत तुची अयोध्येची प्रतिनिधी जावन भरत येयला, मिथिलेची प्रतिनिधी जावन जनक येयला। जनक रायो कर्मयोगी म्हणून म्हणटाची कर्मयोगी मान न्ही ज्ञानी वय। भरत रामाल वयरी भक्ती ताका भक्तियोगी तो तरी आमी आतां गीत वाजितना कर्मयोगी जेवो भक्तियोगी दोनींत कोण चड म्हूण सांगून आमी आलोचन करताचे। गीतेन तूं देव सांगता कर्मयोगान म्हळ्यार कर्मयोग एक मार्ग जाल्यार भक्तियोग एक मार्ग, ज्ञानयोग एक मार्ग, ध्यानयोग एक मार्ग। खंयचे वाटेर दुखून चमकल्यार परमात्मा मेळटा। तशी हांगा भरत भक्ती मार्गाचो एक संत महांत म्हूण लेखल्यार हांगा जनकरायो कर्मयोगी दोग जन ज्ञानीची तरी भरत श्रेष्ठ की जनक श्रेष्ठ की म्हूण लेखच्या ना आमी। तशी जनकरायोय तशीची मिथिले दुखून चित्रकुट्टा थंय ज्ञान मार्गान येयला जाल्यार भरत भक्ती मार्गार येयलो म्हूण लेखूं येता। केन्नाय कसं न्ही म्हळ्यार भक्ती मार्गांत सतत साधन जाल्यार परमात्मा पावताची म्हूण गीतेंत परमात्मान सांगिल्लें आस। अखंड भक्ती म्हणचे मदेंत आतां सामान्य जनांगेल खंड भक्ती म्हळ्यार आजी भक्ती केले पांय पुरसत असले केले पर केले तशी हें तशें न्ही। परमात्माला वयरी सतत चिंतन अखंड भक्ती ते संत जनांक गेले एक संत जनांगेले एक रूप त्याची कसं न्ही तांगेले एक संत म्हळ्यार कशी आसताची म्हण तांकां देवाल वयरी अखंड भक्ती आसता म्हूण सांगून हें केलो जन
फायच्या दिसाक पुरसत जायना कितकी संध्यावंदन करूं का आजी 2 पंत करया म्हणले कोण केल्या तें समने तशीच पैच्या दिसाची देवा हांव पैच्या दिसाची संध्यावंदन करून तुका सुर्याक अर्घ्य दिता म्हळ्यार तें न्ही. संध्यावंदन नित्याचें काम तें एक दीस करचें एक दीस करना शिरपचें जेबो आनेक दीस 2 संध्यावंदन करची तशी ना. एकच वेळ स्तोत्र पुणी कसं की पळय आम्ही नियम दवरून म्हणटना कालच्या दिसा म्हणून जायनी परमात्मा आजी कसं की एक अनिवार्य कारण जायनी ते 4 दिसाचे हांव सोणा एक पंत म्हणटा म्हण 5 दिसाचे आमी म्हणू पुरोची ते पुणी कसले न्ही जाल्यार भक्ती मनांतूल भक्ती निरंतर आसुका जाता त्या खातीर म्हणचे नवे केदनाय आमी म्हणटा पळय भजन अनुदिना मनवू निल्लली ನಿನ್ನ ನೆನೆದು ನೆನೆದ ಎನ್ನ ಮನವು ನಿಲ್ಲಲಿ म्हणून देवा तुगेले वैरीची मी गेले मन राबुका म्हूण सांगून तशी ज्ञान मार्गाने वची भक्ती मार्गान परमात्माला येवची कर्म मार्गान परमात्माला येवची जाल्यार केदनाय एका एक त्या पूरक जावन आसता. भक्ती खाली एक कसं म्हणचें सीदा भक्ती केली तांणी केली हांणी केली आमी भक्ती कोरका म्हूण सांगून कसल्या खातीर आमी भक्ती करताची कशी करताची कसल कोरका म्हूण गोतना नशी तांणी केल्ले आमी कोरया म्हूण लिखून केलें तें पावना देवाक भक्ती ज्ञानपूर्वक जावन आसुका महात्म्य ज्ञानपूर्व वस्तू म्हूण म्हणटाची म्हळ्यार परमात्माले महात्म्येचें ज्ञान आसल्यार तें ज्ञान पूर्वक भक्ती जाली. तशीची केवल परमात्माला यथार्थ ज्ञान असल्यारी पावना थंय भक्ती सुख जाला. कशी भक्ती ज्ञानपूर्वक आसुका की तशी ज्ञान भक्तीपूर्वक जावन आसुका. तशी केदनाय भक्तीची मुक्ती मेळच्याक एक उच्च मार्ग म्हूण सांगून गितेंत परमात्मान सांगिल्लें. हांगा तुलसीदास कसं वर्णन करताचे म्हळ्यार भक्ती ज्ञानाचे संगम चित्रकुटांतू जल्ला म्हूण सांगून हें रामचरित मानस की ये अमित उपदेश जहतः लोगन मुनिवरन धीरज धैर्य नरेशक ही वसिष्ठ विदेहसन म्हणून म्हळ्यार मिथिले आनी कोसल दोन देश ओट्टू मेळ्ळ्या वरी जाला त्या देशा जन ह्या देशा जन ओट्टू मेळ्ळ्या वरी जाला. तशी हांगा वशिश्ट बसल्यांची की ये अमित उपदेश जहतः लोगन मुनिवरन म्हळ्यार श्रेष्ठ जावन आशिल्ले वशिश्ठ मुनी तांणी कितली की जनकरायाक समाधान जावन जेवची तशी कितली की उपदेश दितर आसतना हांगा मिथिले दुखून आयिल्ले जन मिथिलेचे ऋषी मुनी अयोध्येचे गुरुजना वट बैसून मिथिलेचे जन अयोध्ये जना वट बैसून एकले समाधान सांगता आशिल्लीची म्हूण सांगून ही पुराय आमकां रामचरित मानसा मेळचे काणी ती. तशी हांच्यान सीते आनी सुनयना देवी ओट मेळटाची म्हूण तांणी सांगताची. तशी सुनयना देवीक सुमित्रा लक्ष्मणाला समाधान करतकी पण आमगेल वैरी दुख्खा पर्वत पडल्या वरी जाल्यार आनीकी दुख्ख म्हाका कसा खातीर म्हळ्यार तुगेल चेल्लीक ह्या सूर्यवंशरायाक विवाह करून दितना मुखार सून मिगेल धुव रण्यवास करतल म्हूण सांगून लेखला की तुवें ना न्हय आजी म्हाका तुगेलें तोंड दाखोवच्या लज्जी जाता म्हूण सांगतना सुनयना देवी सुमित्रेक समाधान करतकी असल विशयात दुख्ख कोरका म्हणना कित्याक म्हळ्यार आमकां वर्डिके फुडें यज्ञवल्क्यान सीतेल हात पळोवन तुका वनवासा योगस म्हूण सांगला म्हूण म्हणटना कौसल्येक माथ्यार दुखून ओड कसो की एक पर्वत देंवयल्या बरी गेले की तांगेल्या मनांत कसो आशिल्लें म्हळ्यार आमी गेले दशरथाला एक चुकी निमती कैकेयीला एक चुकी निमती सीते अरण्या चमकल्यात खंय तिगेला आमकां दुर्विता की म्हूण म्हणलेलें एक मनांत तांकां भंय आशिल्लें. त्या वेळार हांणी तशें समाधान केल्लें म्हणलें म्हूण सांगून त्रिकत बारे संतोश जातकय. तशी हांगा वाल्मिकी रामायणांतू सांगताची किमेतत् इच्छेयम् अहं श्रोतुं प्रव्याहतं त्वया यस्मात्त्वमागतो देशम् इमं चिरजटाजिनि यन्निमित्तम् इमं देशं कृष्णाजिन जटाधरः हित्वा राज्यं प्रविष्टस्त्वं तत्सर्वं वक्तुमर्हसि म्हळ्यार थंय तो सांगतकय तूं भरता तूं असल एक वेश कसले घालून येयला म्हूण हें कालच्या दिसाक सांगिल्लस. म्हळ्यार राम भरताक प्रीती करून असल वेश कसल्याक तुका म्हणून म्हणटना ताणें तिका ताणें रामाक सिंहासनार तुवें बैसका म्हणून
सांगून मस्त रितीर ताणे लल्ली घालू असं लल्ली घालरी रामू सांगताना पित्रवाक्य परिपालन करत म्हणले किले परिपालन करता अशी तांगेल मध्येंतू चर्चे जावन भरत रामाल पादुकी घेऊन वशिष्ठाले एका निर्णया प्रकार वशिष्ठाने एक ताका आदेश दिलेले जेव्हा भरताले सांगिले सलहे दिलेले प्रकार भरतू रामाले मागून तागेल पाययाक त्या भांगरा पादुकी घालून ती पादुकेची रामाल प्रतिनिधी म्हणून सांगून घेऊन येऊन नंदीग्रामांतू तो आता एक राबला तो नंदीग्रामांतू हांगा नंदी ताका त्या मठाचे एक ಪ್ರೀತಿ ರಾಮಾಲ್ ವೈರಿ ते नंदीग्रामा व्हेल्लय ताणे ಮತ್ತೆ वैरी दवरन नंचून घेऊन चमकलके तक्का सीतेनी रामाकची आव पल्लंकेर बैसून होऊन तरस म्हूण सांगून तक्का दिसतरस तो सांगता आव रामाल प्रतिनिधी नाही हांव तागेल दासू हांव तागेल कामाचो किंकरू तशी म्हणटरच तो तशी तो पादुके तागेले शिरार दवरलेले म्हळ्यार हांव रामाल दास म्हूण सांगच्याक प्रतिनिधी म्हूण म्हणलेले जाल्यार ते पादुके ताणें घालून चमकलेले जाल्यार कांय जायनाशिल्लें आतां अयोध्येक राय कोण जाल्लो पादुकेची राय जाल्ले तशी रामान कसं आज्ञ केला भरताक ते तो राज्यसूत्र जावन पालन करतर आशिल्ले आजी मेगेल राज्य समरितीर समर्पक रितीर राज्यभार जाता की ना त्या मांत्र पळोवचे भरतान काम केल्लें म्हूण कित्याक म्हळ्यार रायो ताका रामचंद्रूची तो अयोध्येंत हांगा आतां नंदीग्रामांत प्रत्यक्ष जावन ना जाल्यार ताण आसल्या वरीची म्हूण तशी खंयचे शारिरीक सुख आशे ताका ना खंयच्यांतूय ताका एक तादात्म्य भावना म्हळ्यार कसले एक लौकिक विशयांत तादात्म्यतेनांची ना तो एक तपस्विलेवरी जीवन करतरस रामचंद्र सर्व भोगाचे नगरादुकून दूर जावन एक योगी जीवन करता जाल्यार भरत सर्व भोगामध्ये आसूनय एक त्याग जीवन तो करतरस म्हूण हें कसले एक आदर्श जावन आशिल्लें अयोध्ये पळयाचे रायू ना अयोध्येंतू जाल्यार एक योग्य रायन आशिल्ले पशी चंद रितीरी राज्य चलता आतां हें रामाले एक आदर्श मुखार सून ते पळय एक त्याग करची बुद्धी म्हणटात पळय अशी हें आमगेले भारत कर्मभुमी भारतांतू इतिहासांतूय आमकां महाराष्ट्रांतू समर्थ रामदासू म्हूण म्हणलेले एकलो साधू संतू तागेले शिष्य जावन आमगेले शिवाजी महाराज आशिल्लो शिवाजी महाराजान दक्षिणांत एक हिंदू साम्राज्य स्थापन करतना पट्टाभिषेक त्यांनी प्रति एक कडेन मुसलमानाल आक्रमणशील कडेन पुरे वचून आमगेले देश आमगेले वशा करून घेवचे ते कोणें शिवाजीन तो कसं करता तागेले गेलवलेले राज्य सगळे दानशासन करून व्हरून समर्थ गुरुले जोळगे घालतके हें राज्य सगळे तुका समर्थ रामदास सांगता की हे शिवाची हांव कसो रायू आम अयोध्यापती राम म्हळेल रयालो दासानू दास हांव म्हाका ह्या संपत पुरय नाका कळ्ळें म्हाका रामचंद्रूची ओड संपत्त मिगल संपत्त दासाची संपत्ती रामसीतापती म्हूण एक भजन आसा तांगेलीची तशी ते रामचंद्रूची आमगेले ओड संपत्त म्हूण सांगून ते दानपत्र म्हाका नाका तुजी राज्यभार करका म्हूण सांगतना शिवाजी सांगता की हांव तुका दान केला गुरू वापस घेव येतले ते शास्त्रा विरोध जातले म्हूण म्हणटा तेदना तोय हांसून सांगता की समर्थ रामदासू म्हाका कसले ह्या बंधना घालता तूं तेंचे शास्त्र अनेक विशय सांगता तूं आयकला बे महात्मा साधू जनाले पापात जनाले सगळे संपत रायाना रक्षण कोरका म्हणून शास्त्रान सांगला न्हू गे हांव बरी पापाचो म्हाका हे प्रे नाका तशें मेगल संपत्त रक्षण करचें जबाबदार तुका म्हूण सांगून ते रामाक हाका शिवाजीक दिवन तांणी वतात म्हण असले एक भरतभुमी आमगेली तशी भरताले एक व्यक्तित्व पळयाची तागेले इंद्रिय तागेले मन तागेली बुद्धी सर्वय मेळून भक्तीन भरून गेला तसलो भक्ती भरीत जावन आशिल्लो भरत होतो
तशी ताका रामूची तागेलें सर्वस्व पळय हें तो एक हरी सर्वोत्तम तत्व जगत ताका सांगता असं रामू सर्वस्व म्हूण सांगून म्हाका तोची आप्त तोची संबंदी तोची अण्णा तोची अन्नावरी सगळी तोची म्हूण सांगून लेखून तागेले वयर एक सुदृढ स्नेह दवरला ताणें परमात्मा जावकाशिलतेची मुक्ती दिवका जाल्यार रे महात्म्य ज्ञानयुक्त सुदृढ स्नेह जावका म्हूण सांगून शास्त्र सांगता तशी भरतू भक्ती योगी जालात आमकां द्वादश स्तोत्रांत एक स्तोत्र मेळटा कुरुभुङ्क्ष्वच कर्मनिजं नियतं हरिपाद विनम्रधियात् सततं हरिरेव परो हरिरेव गुरु हरिरेव जगत्पित्र मात्रगती म्हणून ते आनंद तीर्थ म्हळ्यार मध्वाचार्यान सांगल्या बरी तांतू सांगताची मध्वाचार्य कसं म्हळ्यार प्रति एकल्यान तांगेले वर्णाश्रम धर्म म्हळ्यार तांगेले स्वभाव उचित कर्म कोरका करतना कसं लेखुका आ विष्णुले प्रित्यर्थ जावन करतरस विष्णुल प्रेरणे निमतीची सगळवई देवाल पूजा म्हण लेखून त्या भगवत अर्पित करून कर्म देवान कसले याचित जावन आमकां दिला फल त्या परमात्माला प्रसाद मिगेल नाही तो परमात्मान दिलो म्हण लेखून अहम ममकारो सकड सोण परमात्माले गुणगान करतची एक विष्णू भक्ती बोरका जाल्यार वैराग्य जावका त्या पुरे घेवन आतां ना ह्या पुरे भरत आल्यास वय बा तशी ताजे खातीर संवसारांत भरताल वरी आसूं का म्हणचे तशी ना नातलारी आसून कसले प्रयोजन नातल्या वरी म्हूण सांगून मुखार सुनू ताण सुरेख सांगला न्हय तूं एक दीस वेळ कोरना येयल्यार हांव प्रायोपवेश करून घेता म्हूण सांगून पळय कोणेय असल प्रतिज्ञा करताच की तशी आमकां देवा तूं मेळना नातल्या उज्या उडता म्हूण सांगूं जायना जाल्यार देवा म्हाका उज्या घालचे पयशे पुडी पुणी एक पंत पुणी तूं म्हाका मेळची तशी जवो म्हूण सांगून आमी एक परमात्माले एक आमगेले अरिका म्हळ्यार बेडीक म्हणटाची एक ते आमी मागूं येता तशी केदनाय कसं म्हळ्यार पुरंदर दासान म्हणला नंबदिरू ई देह अंबुगुळ्ळे अंते अंबू म्हळ्यार उदका वयरचे फुग्ग येता पळय तो केदना टप्प जाता म्हणना तशी जीवन आमगेलें तसलके ताजे खातीर हें एक क्षणीक जिवना खातीर केदना हें देह नमगून तूं आसूं नुका ताजे खातीर ते देह दिलेले तेन्ना विशयद विचार बिड विहित कर्मव माड वैराग्य भाग्यव बेडू म्हूण म्हणला पुरे सोणू परमात्म मात्र जावका म्हूण सांगून अंबुजाक्ष पुरंदर विठ्ठलनन्नु नेने मनवे म्हूण सांगून विहित कर्म म्हूण म्हळ्यार ताची नियत कर्म म्हणचे शास्त्रांत तूं खंयची वर्णाचना खंयची आश्रमाच्यान कसलो कर्म कोरका म्हूण सांगला वर्णाश्रम समजावन चलचे ताकाचे विहित कर्म म्हणून म्हणचे तशी केदनाय गीत वाजयतना आमकां एक विशय कळटा कसो न्हय म्हळ्यार जिवाक स्वतंत्र कर्तृत्व ना जाल्यार जीव देह घेवन येतना ताका स्वतंत्र कर्तृत्व ना नातल्यार कर्म करता आनी कर्तृ हांवची म्हूण सांगून तो सांगता जाल्यार एक उडक आसता का स्वतंत्र कर्तृत्व ना नातल्यार परमात्माले अधीन कर्तृत्व ताकाच म्हळ्यार अस्वतंत्र तो परमात्माला अधीन जावन कर्म करता तें अधीन कर्तृत्व जाल्यार ते हांवें केलेलें म्हूण लेखले कुडले ते कर्मबंधनांत तो पडता केदना परमात्मान मिगेल करयला हांव ताका अधीन म्हूण लेखून कर्म करतकी तो सर्व दोशां दुखून मुक्त जावन मोक्ष पावता म्हणटाच आमकां स्वतंत्र कर्तृत्व ना अधीन कर्तृत्व जाल्यार परमात्माक कर्तृत्व यस स्वामित्व यस आमकां कर्तृत्व आसल्यार अधीन कर्तृत्व ते जाल्यार स्वामित्व खंडित ना जाल्यार परमात्मा तशी न्ही कर्तृय तोची स्वामी तोची म्हूण सांगून कर्तृत्व स्वामित्व म्हणका जाल्यार एक पण तावाजी पयशे फुडें एक दृश्टांत सांगला उदाहरण सांगला कसलें म्हळ्यार आतां एक एकलो घर बांदयसी तरस ताका राबच्याक म्हूण सांगून तेदन तागेले दोस्तीचे एक पंत येता ताका घर दाखयतना पळय हें घर हांवें बांदिल्लें म्हणटा तो तशी निजावन तांतू एक बुट्टी रेम होविल ना एक इटीक उबारून दवरलेलें ना एक सिमेंटा गोण हेकड तेकड केल्लेलें ना उद्दा घाल्लेलें ना कसलें ना तें केल्लेलें कॉन्ट्रॅक्टरान मेस्त्रीन सकड मेळ्ळें वय जाल्यार म्हणटना हें घर हांव बांदयलेलें म्हणचें
बांदिल्लें म्हूण. तशी जाल्यार त्या घर बांदूच्याक कारण जाल्लो कोण? परमात्मो. कालकालाक ते घरा जेवका जाल्ले सर्व सामग्री घेवच्याक दुड्डू आमकां मेळची तशी केलेलें कोणें? परमात्मान. तशी आतां आमी बांदईल घर जाल्यार आमी बांदिल्लें हें घर आमगेलें म्हूण सांगचें एक अधिकार आमकां ना. जाल्यार परमात्माक कर्तृत्वय आसता, स्वामित्वय आसता. तशें न्हू. आतां परमात्मानी आमी कशी म्हळ्यार मेस्त्री आनी यजमानशी. मेस्त्री तेंच सांगता हें हांव केल्लेलें घर. परमात्मा तो घरा यजमानूय तेंच सांगता हें हांव केल्लेलें घर. जाल्यार बदलचें निजच पुणचें केल्यार त्या घरा वयचें स्वामित्व कोणाक? त्या घर बांदयसिल्ल्याक यजमानाक. बैबे मेस्त्री कसलो तसलें रे? कर्तृत्व मात्र. जाल्यार तशींच हांगा आमकां कर्तृत्व मात्र आसता. परमात्माक स्वामित्वय आसता, कर्तृत्वय आसता म्हूण सांगून. जाल्यार तशींच त्या घरांत काम केलेलो कुलीच्योय तेगेले बायलेल्याक त्या घर पळयलें कडलें सांगता हें घर हांव बांदिल्लें म्हूण सांगून. जाल्यार थंय कुली कसलें कर्तृत्व स्वामित्व? कर्तृत्व मात्र आसता का? कुलीकय स्वामित्व ना. तेच खातीर आमगेलें एक मुख्य एक धोरण कसलो आसूं काय म्हूण नाहम करता, हरिही करता, तत्पुजा कर्मचा किलम म्हूण आमी कसलें करूं ना. नाहम करता आमी करचें न्हय, हरिही करता परमात्मान करचें. कित्याक म्हळ्यार सर्वतंत्र स्वतंत्र परमात्मा. तशें तो स्वतंत्र करता. आमकांय कर्तृत्व दिता परमात्मा. जाल्यार अधीन कर्तृत्व तें म्हूण सांगून हेंच बरो तूं दाखयत रस ह्या विशयांत. तशी निस्वार्थ जावन परमात्मा रामा हांव कर्तृ न्ही, तुगेलें प्रतिनिधित्व जाय जाल्यार हांव घेता. जाल्यार सिंहासनार तुगेलेच पादूक बैसुका. ते पादुका राय म्हूण लेखून तुजें म्हूण लेखून तुका सेव करता म्हूण लेखून तुगेलें राज्य हांव पालन करता. तूं येवूत न्यास तें तूं येयले कडलें तुगेलें तूं म्हाका न्यास जावन दवरलेलें राज्य तुका अर्पण केल्लें म्हूण जाल्यार हांव आणतलो अशी तो सांगता रस. तशीच केन्नाय एक चूक आसा आमी कर्तृ म्हूण लेखच्यांत. कित्याक म्हळ्यार अस्वतंत्र आमी गोत्त आसुनूय आमी कर्तृ म्हूण लेखता. जाल्यार आमकां त्या वेळाक परमात्माल विस्मरण जाल्लें म्हूण लेख. परमात्माल विस्मरण आसा म्हूण जाल्यार आमकां थंय कोंकिल्या बरें उडक येता आमी करचें कसलें ना देवान करचें म्हूण सांगून. तशी हांव कर्तृ न्हय म्हूण लेखल्यार साधन करूं जायना. जाल्यार हांव कर्तृ म्हूण लेखल्यार तें अहम जाता. तरी कसो करता म्हळ्यार कर्तृ म्हूण लेखचे पयलीं देवान म्हाका हें कर्तृत्व करची एक काम दिलां तें हांव चंद रितीर करून परमात्माक अर्पण करता म्हूण लेखल्यार तें निश्काम कर्म योग जालें. वय तशी हें परमात्मा भरत निश्काम कर्म योगी जाला. कसले पादुकी घेवन तो आयला. येवन तो पादुकेक पट्टाभिशेक करता. पट्टाभिशेक करून तो पादुकेची एक रायो म्हूण लेखून घेवन चंद रितीरी राज्यभार करतरस बारीकुशीक अयोध्येचे जनाक सगळेची नंदी ग्राम एक यात्रा क्षेत्र शिजल्लें. वय बाय अयोध्येची जन सदा सर्व काळ म्हणल्यार म्हणजे सहस्र जन नित्यची रामपादुके दर्शना खातीर नंदीग्रामा येताची. नंदीग्राम सीतारामाले गुणगान करचें तसलें एक आनंदाचें एक धाम जाल्ली कहते नंदीग्राम. तशी तांणी ते नंदीग्रामांत भरतशत्रुघ्न पर्णकुटीर रचन करून जटावल्कल तांणी राम लक्ष्मणावरी जटावल्कल घालून प्रजापालन तांगेलेक निस्पृह कर्तव्य म्हूण सांगून करताचें निश्ठेन त्या रामाल खातीर आमी करची सेवा म्हूण सांगून. कशी जीवन करतली म्हळ्यार रामान कशी कंदमूल फल खावन जीवन केलां तशी तांणी जीवन करता आशिल्लीची. हें हांत एक विशेशता तुळशीदासान रामचरितमानसांत सांगिल्लें आसा. कसं न्ही म्हळ्यार भरतान चित्रकुटांत पर्णकुटिरांत रामान नेला वयर न्हिदलेलो पळयला ना. तो रायू हांव तागेलो दास म्हूण सांगून ताणें न्हिदलेलो न्हिदत
तसल नेल्यार हांव न्हिदलें ताका समान जागेर हांव बसल्या बरी जेता म्हूण सांगून न्हिदताना भरताना भुंय खंडून ते एक व्हडले पोंड शिकून ते पोंडा भितर न्हिदूचे हांव रामा पयशी तोग्गू न्हिदला म्हूण एक संतोश ताका. तशी तो हांव कनिश्टू रामूची ज्येश्ठू रामू श्रेश्ठू हांव कांय न्ही तागेले द्राक म्हूण सांगून ताणें ते पोंडा भितर न्हिदोची शिलकय ताणें. तशी दिसान दीस इशी जत जता राम ध्यान निरंतर मनांत आशिल्लें देखून तागेलें शरीर क्रश जाल्लें जाल्यार तागेले भक्ती तागेले चडी 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 जावन तागेले एक तेजस वाडतर चमकलो. तशी आतां अयोध्या कांडांत आमी पादुका पट्टाभिषेक थंय पळयलें. हें पादुका पट्टाभिषेक जाल्ला हांगा रामचंद्र तो चंदायरी थंय आसा कुटिरांत एक दीस सर्व तपस्वी सुತ್ತमुत्त आशिल्ले आश्रमाचे ते कुलपती आश्रमखंडाचे कुलपती म्हूण आसता. खाली सांगलां 10,000 गुरुकुलवासी विद्यार्थींक तो राबू आश्रय तांकां वसन अशन वसन आनी अशन वसन आश्रय तिन्नी दिवन विद्याभ्यासय दिवका ताणें. तसो जाल्यार कुलपती तितली तागेले आसुका. तशी तांणी पुरे वतना तो सांगता रस कसो न्ही म्हळ्यार तुमी इत्याक खंय जो बाय सरलीची हांव हांगा घेवन राबलो म्हूण की मेगेल भावाल निमती कसले कश्ट जाल्वे तुमकां. तशी की आमगेल वटूक एकली स्त्री आसा म्हूण म्हणटना आमगेल वर्तनेंतू कसले अनुचितता म्हळ्यार सीतेले मेगेले वर्तनेंतू तुमकां कसले एक अनुचित वर्तनशी आमगेले कसले दिसले म्हूण न्ही म्हणटना तो कुलपती भारी तपस्यानय तो वयोवृद्धूय ज्ञानवृद्धूय तपोवृद्धूय तो महर्शी सांगता खंय रामा लागीं ना 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 तुमगेल विशयांतू कसले आमकां बेजार जायनी सीतेल विशयांतूय आमकां कसले बेजार ना. तूं सीतेल वोट हांगा आशिल्ली देखून सीतेक पळोवन राक्षस जनांक मस्त आसाची तांणी हांगा सुची तपस्वींक उपद्रव करता आसाची न्हय हांगा आशिल्ले राक्षस आमकां सुमार उपद्रव करता आशिल्लीची ताजे निमती आमकां हांगा राबच्याक बाद जातर आस. रावण आलो भाव एकलो खरो म्हणलो राक्षस आस हांगा जनास्थान म्हूण आसा थंय ऋषी मुनी आसाची तांकां पुरे यो धांवडायतर आसता. तांतूय तो क्रूर नरभक्षक मस्त पापिश्ट तो सर्वांकय हांगा गेलवून घेतला म्हणटना हांगा तो आयलो म्हूण जाल्यार तुकाय पिडन दिता आमकांय पिडन दिता. तशी तूं हांगा आश्रमांत येवन राबिल्लो कोण न्हू आनी कितें तांगेली बादा चड जाला तशी आनीक कसो म्हळ्यार तांकां माया रूप धारण करूं जाता. असह्य जावन सुद्दां जाल्यार भयंकर जावन आशिल्लें रूप धारण करून आमकां भिवच्या येताची मात्र न्ही अप्रशस्तैः अशुचिभिः संप्रयुज्यते तापसान प्रतिघ्नन्त्य परान क्षिप्रम मायया प्रतस्थितान. तांणी एक अशौच करताची हांगा पुराय येवन मलमुत्रादी पुराय हांगा सगळेची आश्रम गलीच कोण सोडताची आनी हांगा सुची तपस्वींक पुराय धांवडायतर आसाची. तशें जावन हांगा दुखून आमी वच्चे लायक म्हूण दिसता जाल्यार आमकां मध्व तात्पर्य निर्णयान मध्वाचार्य सांगताची तांणी भिवची मांद्र काय कोणे ऋषिमुनीन जाल्यार नरभक्षक वयतानी हे दोळ तांणी ते राक्षस ऋषिमुनींक खावची पाप करनात कित्याक म्हळ्यार तांकां आतां रामस म्हूण सांगून गोत जाला. रामस म्हूण गोत जावन तांणी हांगा आयल्यांची म्हूण तपस्वी सांगताची कसो लायक म्हूण म्हळ्यार तो राम आशिल्लो देखून तागेले भक्तांक पिडन कोरका राक्षसाल बुद्धी तिची तशी आनी यागाक विघ्न कोरका म्हूण सांगून तांणी आयल्यांची जाल्यार रामूय नुतो बसला कसो लायक म्हूण म्हळ्यार तांगेले पापा कळसो भरचें म्हूण म्हळ्यार तांगेले एक प्रारब्ध ते तांगेले कडेन ते काम करयता. तशी हांगा आनीक कसो म्हूण म्हळ्यार सर्व ऋषी मुनीक राम कसलें रक्षण करना नवें म्हूण सांगून लेखूनच आमी आतां हांगा दुखून वच्चे लायक म्हूण सांगून तसल तांगेले एक आशी तपस्वी जनाल आनी तांकांय कोत्तस ज्ञानी तांणी तांगेले खरें दुशणां दिले पापा कळसो भरलिवे
मागीर रामाल निमती तांगेले हरण जत्ता म्हणून तांकां गोत्तस. तशें जावन तांणी हागेल्या कशी सांगता म्हळ्यार रामालेगी राक्षसाल आक्रमण आश्रमांत तो चड चड जाता म्हणटना सर्व ऋषी मुनी आमी विंगड कडेन वचा म्हूण सांगता रसाची रामा. तशी आतां येद्दोळ तांणी शारिरीक हिंसा आमकां दिनी, आमगेले यज्ञ याग मात्र वायट करता रसाची अशी सोडली म्हूण जाल्यार आमी कांय करनाची न्हू आसताच म्हूण कळ्ळी म्हूण जाल्यार आनी आमकां शारिरीक पिडणय दितात तांणी, नरभक्षक तांणी. तशें जावन हाजी हें आश्रम सोडून हांगा दुखून लागीं एक आश्रम आसा ते पुडेक ಸ್ವಲ್ಪ काळ आमी थंय वास जावन आशिल्लीची. तूं हांगा येयली कुडले तुगेलो वोट राबका म्हणून इच्छेर आमी हांगा येयलीची. आतां आमी उपास थंय वताची जाल्यार एक जागृत कर, तूं हांगा राबता जाल्यार बारी जागृतेर राबुका. तो खरो म्हळलो राक्षस तुका येवन बाद दिता. तुका नैवे तुका ओपीक आसा म्हूण जाल्यार तूं आमगेलो वटू आमी खंय वताची, थंय तूं येत म्हूण सांगून ते ऋषी मुनी पुराय रामाक सांगताची. म्हळ्यार तांकां पुराय गुत्तस मुखारसून सीतेल अपहरण जावचें आस म्हूण. तशी लक्ष्मणाकय गुत्तस राम कार्या खातीर येयलो तो मुखारसून असल एक काम जाता म्हूण सांगून. तशी ऋषी मुनी म्हणजे तुमी आमगेलो वटू येया तुमकां रक्षा मेळ पळय पुरे गुत्तस तांकां. जाल्यार एक रामाल वयरची प्रिती ती तांकां रामू स्वयं ताका रक्षण करून घेवच्याक सीते रक्षण करूंक समर्थ म्हळेले विशय गोतस तो परमात्मा म्हणून म्हळेले तांकां गोत्तसून आसुका ऋषी मुनी तांणी. तशें जावन तांणी सांगल्यार राम तांकां कसलें प्रत्युत्तर दिना. हांगा दुखून वचुका नमे म्हूण सांगून ताका दिसना. ಸ್ವಲ್ಪ दूर थंय तांगेलो वटू वचून तांकां आश्रमांत दुखून तांणी वचूं थंय पळोवन तांकां ಸ್ವಲ್ಪ दूर वचून सोडून तो येता. आनी आवा हेंची आश्रमांत वास करता जायत वेळ म्हूण म्हळेली तांगे लागीं अनुमती घेवनूय येता तो. न्हिचावन तो कसो करता म्हूण म्हळ्यार ताका रामा पुराय गुतस हेंची निर्जन जावन आशिल्ल्या जाग्यार आमी राबल्यार मात्र सीता अपहरण जाता. सीता अपहरण जायनी म्हूण जाल्यार रावणाले वधे कार्य जायना. हे पुरे परमात्माले निर्णय रामाले निर्णय. तशें जावन राम तेंची पंचवटी चित्रकुटांत तो राबला. ऋषी मुनी पुराय दूर वचून विंगड विंगड आश्रमांत राबून हांगा खरदूषणांक येवच्या एक मुक्त प्रदेश जल्त्यात. तशी तांणी चमकलीची राम हांगा राबलो. आनी हिची काणी पैच दिसा आमी पळय आजी सांगेल सर्वय परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता. कायेन मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना प्रकृते स्वभावात् करोमि यद्य सकलं परस्मै नारायणाय इति समर्पयामि. श्री हरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.